नमस्कार मित्रांनो, आज रविवार. सकाळपासून घरात बसून बसून मला बोर होत होतं. मग मी विचार केला आपण पुण्यात जाऊन फिरून तरी यावं. मग मी माझी बॅग घेतली, टोपी घेतली आणि थेट हडपसरवरून पुण्याकडे जायला निघालो. आजूबाजूला पाहत रमत गमत मी थेट शनिवार वाड्यात येऊन पोहोचलो. शनिवार वाडा पाहिला. तिथं गेल्यावर मला कळतं काय आपले मोठमोठे वाडे होते, काय आपले गडकोट होते. आणि आज असं पूर्ण शनिवार वाडा पाहून झाल्यावर मी थेट स्वारी केली ती झेड ब्रिजवर गेल्यावर तिथली हिरवळ पाहून मनात एक प्रश्न पडतो की आपल्याही आयुष्यात अशी एखादी सुंदरी का नाही. मग मी तिथून थोडं तुटलेलं तोंड, दुखावलेलं हृदय घेऊन देवदास मधील गाणी ऐकत थेट JM रोडला पोहोचलो. रविवार असल्याने गर्दी बरीच होती. तिथे जादू नगरीतील एक जादूगार त्याची जादू सादर करत होता. जादू त्यांनी छानरित्या सादर केली आणि मी टाळ्या वाजून थोडंसं पुढे निघालो. तिथे अजून एक गोष्ट नजरेत पडली, ती म्हणजे मी आणि माझ्या 7 पिढ्यांचा कधीही संबंध आला नाही असा खेळ, तो म्हणजे बुद्धिबळ. ती बुद्धिबळाचा खेळ पाहत पुढे निघालो आणि थेट घुसलो ते बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट काउंटरपाशी गेलं कळालं की नाटक आधीच चालू झालेलं आहे. मग मी माघारी फिरलो, आजूबाजूचा परिसर पाहिला आणि मी थेट गेलो FC रोडवरील कलाकार कट्ट्यावर. कलाकार त्यांची कला दाखवतच होते. त्यांची कला बघून माझ्या मनात एक प्रश्न पडला, अरे मी पण एक कलाकार आहे बरोबर. असो, मग माझ्या तिथं लक्षात आलं की आज IPL ची फायनल आहे, KKR वर्सेस हैदराबाद. मग मी थेट मित्राच्या कॅफेवर गेलो. नेहमीप्रमाणे मित्राला बारीक तोंड करून एक कॉफी मागितली आणि त्यानेही मनातल्या मनात 4 शिव्या देऊन ती मला कॉफी दिली आणि तिथंच मॅच चालू झाली. मॅच पाहत मागची परिस्थिती पाहता आज काय हैदराबाद तर खरं नाही, सहाव्या मरण. हो, हैदराबादची मालकींचा पडलेला चेहरा कोणती बाय करून ती निघाली. तिथं चेहरा बघून माझंही तोंड पडलं आणि मीही माझ्या घरी निघून. चला तर मग भेटू पुन्हा.